नमस्कार, परिराज किचन मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत दोन प्रकारच्या आळूवड्या, तेही एकाच साहित्यामध्ये। लागणारे साहित्य पाहूयात आपण। त्यासाठी मी घेतले 2 वाटी बेसन पीठ, 1 वाटी भिजलेली हरभरा डाळ, 2 चमचे भिजलेले तांदूळ, एक 10 ते 12 हिरवी मिरची, अर्धा वाटी चिरलेली कोथिंबीर, 2 लसणाचे कांदे सोलून, 1 चमचा साखर, अर्धे लिंबू, चवीनुसार मीठ, 1 चमचा तीळ, 2 इंच आले, 1 चमचा जिरा पावडर, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा हळद। आधी आपल्याला थोड्याशा तेलावर हिरवी मिरची आणि लसूण भाजून घ्यायचं आहे। जास्तही नाही भाजायची, थोडासा तिचा कच्चापणा घालवायचा आहे, जेणेकरून आपल्याला पोटाला त्रास होणार नाही। मिरची आणि लसूण आता आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे बारीक। वाटणे ते आपण एका कटोऱ्यात काढून घेऊयात आणि याच भांड्यात आपल्याला भिजवलेली डाळ आणि भिजवलेले तांदूळ आणि त्याचबरोबर साखरही टाकून वाटून घ्यायचे। माझं आलं राहिलं होतं मिरची लसणात वाटायचं, तेही मी आता याच्यातच वाटून घेणार आहे। आणि तांदळामुळे काय होते, आपल्या वड्या जादा वेळ कुरकुरीत राहतात। या वाटणात थोडंसं पाणी टाकून आपण वाटूयात। आपल्याला मिश्रणाची जास्त पेस्ट पण नाही करायची आहे, थोडंसं रवाळच ठेवायचं हे वाटण। हे वाटण आपण एका कटोऱ्यात काढून घेऊयात आणि या वाटणात आपल्याला सर्व मसाले, मीठ आणि राहिलेलं बेसन पीठही मिक्स करून घ्यायचं आहे। या वाटलेल्या डाळीच्या मिश्रणात आपण धना पावडर, जिरा पावडर, हळद व तीळ घालून आणि अर्ध्या लिंबाचा रस घालून चांगले एकजीव मळणार आहोत। लिंबाच्या रसामुळे आळू घशाला खाजवत नाही। हे वाटलेलं डाळीचं मिश्रण आणि बेसन पीठ आपण एकजीव मळून घेऊयात। या सर्व मिश्रणात आपली मोठ्या साईजची 16 पानं भरून होतात। 4 पानं एका वेळेस एका वडीमध्ये 4 पानं भरू शकतो आपण। या मिश्रणामध्ये आपण 2 चमचे तेल घालूया आणि 10 मिनिटांसाठी रेस्ट करायला ठेवून देऊयात। 10 मिनिट झालेले आहेत। आपलं पीठ छानपैकी भिजलेलं आहे। मी 16 पानं घेतलेली आहेत स्वच्छ धुवून आळूची। आपण एक सुरळी 4 पानांची भरणार आहोत। जास्त जाड थर नाही लावायचा आहे पिठाचा, कारण त्यामुळे वड्या खूप पिठोळ लागतात। एकदम पातळ लेयर भरायचे आहेत। असं एका सुरळीमध्ये 4 पानं भरूयात आणि वड्या उकडून घेऊयात। वड्या उकडायच्या चाळणीला तेल लावून घेऊयात आपण। आपण वड्या भरूयात। एका सुरळीमध्ये आपण 4 पानं भरणार आहोत। पिठाचा जादा थर नाही द्यायचा आहे, त्यामुळे वड्या पिठोळ लागतात। जास्त जाडसर नाही, आपण थोडासा पातळच थर लावून पाने भरूयात।
आपल्या सर्व वड्या भरून झालेल्या आहेत. एक सुरळीत 4 पानांचे असं मी भरले. आता हे आपण 20 मिनिटं वाफवून घेऊयात. वीस मिनिटे झालेली आहेत. आपल्या वड्या छान उकडलेल्या आहेत. वड्या थंड झालेल्या आहेत. आता आपण कापून घेऊयात आणि मस्तपैकी तळून घेऊयात. यातील अर्ध्याच वड्या तळणार आहोत आणि अर्ध्या वड्या आपण परतणार आहोत. आपल्या वड्या मस्त कुरकुरीत तळून झालेल्या आहेत. राहिलेल्या वड्या आपण परतून घेणार आहोत. त्यासाठी मी 2 कांदे घेतलेत कापून, 2 मोठे चमचे मोहरी आणि हिंग आणि मोहरी आणि कांद्याची फोडणी देऊन या वड्या आपण परतून घेणार आहोत. या चवीला खूप सुंदर लागतात.
कांदा लाल होईपर्यंत भाजायचा आहे आणि त्यात वड्या खरपूस परतून घ्यायचेत आपल्याला। वड्या मस्त खरपूस परतून झालेल्या आहेत आपल्या। त्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात। अशा प्रकारे आपल्या दोन्ही आळूवड्या तयार करून झालेल्या आहेत। चटपटीत आळूवडी आणि कुरकुरीत आळूवडी।